बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे घडलेल्या सरपंच हत्याकांडाचं प्रकरण आता येऊन पोहोचलंय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरती। फरार आरोपी यांना सर्वांना अटक करण्यात यशस्वी झालेले आहेत पोलीस। फक्त एक आरोपी कृष्णा आंधळे जे फरार आहेत यांचा शोध पोलीस घेत आहेत। फक्त एक फरार आरोपी आहे, बाकी सर्व जवळपास मुख्य आरोपी होते ते पोलिसांच्या आणि सीआयडीच्या अटकेत आहेत। त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। परंतु हे सगळं घडूनही आता न्यायिक जे न्यायालयीन आणि जे पोलिसांची चौकशी आहे ती चालूच आहे, त्याबद्दल वाद नाही। त्यालाही पिरियड 3 महिने 6 महिने असं जसं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, एसआयटीच्या मार्फतही चालू आहे चौकशी। सो जे त्या चौकशीतनं निष्पन्न होईल ती भाग वेगळी, परंतु आता मागणी होतीये ती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि पंकजा मुंडे यांच्याही राजीनाम्याची कुठेतरी चर्चा होते, परंतु ती अजून प्रमुख मागण्यांमध्ये नाहीये। धनंजय मुंडे यांची प्रमुख मागण्यांमध्ये आहे राजीनामा। पुणे येथे झालेल्या जो मोर्चा निघाला, आक्रोश मोर्चा किंवा जो न्याय मोर्चा, त्यामध्ये धनंजय मुंडेंवरती सर्वपक्षीय कडाडून टीका झाली आणि राजीनाम्याची त्यांची मागणी झाली। अजित पवारांनाही साथ घालण्यात आली। परंतु काय आहे हे प्रकरण आणि का होतंय धनंजय मुंडेंची राजीनाम्याची मागणी, यावरती आपण थोडा प्रकाशझोत टाकणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंट करून नक्की कळवा। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध जवळचे आहे हे खुद्द पंकजा मुंडे यांनी वारंवार एका सभेमध्ये सांगितलं होतं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जेव्हा हे प्रकरण घडलं आणि वाल्मिक कराड यांच्यावरती संशयाची सुई गेली, त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी ऍक्सेप्ट केलं होतं की आहे जवळचे माझे तर आहेत। यानंतर वाल्मिक कराड यांनी शरण येत सरेंडर केलं पोलिसांना, सीआयडीला, आणि त्यानंतर त्यांना 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता जी चौकशी चालू आहे, परंतु जी मागणी सुरेश धस किंवा सर्वपक्षीय, कारण काय आतापर्यंत 3 मोर्चे निघाले, बीड, परभणी आणि पुणे, या तिन्ही मोर्चांमध्ये सर्वपक्षीय सर्व जातीय म्हणजे असा कुठल्या एका याने तो मोर्चामध्ये सहभागी घेतलाय असं झालेलं नाहीये। पण त्या तिन्ही मोर्चांमध्ये आता मागणी आली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा आणि ती मागणी आता अजून जोर धरते। भरपूर माध्यमांमधनं त्याच्यावरही डिबेट होते, त्यांनी का द्यावा का नाही, कारण याच्या आधी महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस राठोड, अनिल देशमुख यांनाही राजीनामा देण्याची गरज पडली होती। प्रकरणं त्यांची वेगळी होती, ही वेगळी आहेत। परंतु ज्यावेळेस एखादा आरोपी एखाद्या एवढ्या मोठा गुन्हा झाला आणि ती जी क्रूरपणे हत्या झाली, त्या हत्येमध्ये ज्यावेळेस वाल्मिक कराड आणि म्हणजे खंडणी प्रकरणात त्यांना अटक आहे आणि ते विष्णू चाटे हेही यांचेच धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत। या सर्वांचा जेव्हा लिंक आहे, हे जेव्हा चौकशी आता त्याबद्दल चालू आहे, त्यानंतर धनंजय मुंडे हे ऑब्व्हियसली त्यांच्या जवळचे आहेत। त्यानंतर धनंजय मुंडे हे मंत्रिपदातही आहेत। चौकशी झाल्यावर तर जे व्हायचं ते होणारच आहेत, पण तत्पूर्वी जेव्हा एखाद्या व्यक्तीवर, जवळच्या व्यक्तीवर एवढे मोठे केसेस लागतात, त्यावेळेस एक स्वाभिमान आणि नैतिकता म्हणून राज्यकर्त्यांनीही त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे। कारण 4 महिने तुम्ही जर राजीनामा दिला तर असं काही घडणार नाहीये, परंतु तुमची किंमत नक्कीच जनतेमध्ये वाढणार, कारण तुम्ही राजीनामा दिलेला आहे। 4 महिन्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही, परंतु जो जनतेचा आक्रोश आहे, राजकारणाच्या दबावाला बळी पडू नका तुम्ही, पण एक नैतिकता म्हणून, आता उद्या जर माझ्याच जवळचा कुणी आहे त्यांनी केलं तर नैतिकता म्हणून आपण ती गोष्टी करायलाच पाहिजे आणि तुम्हीच मोठे होणार आहात, तुमचं जनमानसात अजून स्थान पक्क होणार आहात। ह्याच दृष्टीने जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर त्यात गैर काहीच नाहीये, उलट ते त्यांच्यासाठी आहे आणि सरकार पारदर्शक करतोय, पारदर्शक तपास होतोय, यावरही समाज विश्वास ठेवेल आणि त्या पद्धतीने तुम्हालाही मानेल। काय वाटतंय तुम्हाला ह्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ते नक्की कमेंट करून कळवा। तोपर्यंत पुढच्या व्हिडिओच्या साठी नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करून ठेवा। धन्यवाद।